नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 20 एप्रिल 2026चे जेवढेही चालू घडामोडीचे 10 महत्त्वाचे प्रश्न असतात, हे रोज सकाळी आपण 6 वाजता घेत असतो. त्याच्याच व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. बुलेट रॅपिड फायर या सिरीजमध्ये रोज तुम्हाला हे प्रश्न बघायचे आहेत आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेवटी जाताना लाईक जरूर करा. बघत आपण अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न आजचे. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात आपण. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात जलसुरक्षेच्या दृष्टीने प्रोजेक्ट हिमसरोवर सुरू करण्यात आलेलं आहे? प्रोजेक्ट हिमसरोवर सुरू करण्यात आलं होतं लडाख या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 लडाख. लक्षात ठेवा, लडाखची राजधानी काय असेल? लेह. लेह ही राजधानी आहे IMP. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच खालीलपैकी कोणाला हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलेला आहे? हार्वर्ड साऊथ एशियन दक्षिण आशियासाठी हा पर्सन ऑफ द इयर अभिनेत्री सयानी गुप्ता यांना देण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 1 सयानी गुप्ता त्यांच्या अभिनयासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवू शकता. हे बॉलिवूडचे आपले कोण येतं अभिनेत्री आहेत सयानी गुप्ता. त्यांना तुम्ही चित्रपटामध्ये वगैरे पाहिलेलं असेल. मग जे पुरस्कार होते 2-3 त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. रिसेंटली घडले विंग्ज इंडिया 2026मध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार भेटले होतं इंदिरा गांधी दिल्ली या ठिकाणच्या विमानतळाला. प्रजासत्ताक दिन 2026च्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या झांकी श्रेणीत प्रथम पुरस्कार भेटलेला आहे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला. एकूण पद्म पुरस्कार विजेते 2026चे किती जण आहेत? 131. पद्मविभूषण पुरस्कार 2026 देण्यात आलेले कोणाला? तर अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर, KT थॉमस यांना, N राजम यांना, P नारायण यांना आणि VS अच्युतानंदन यांना मरणोत्तर. लक्षात ठेवा, 5 व्यक्तींना यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर युनोच्या महासचिव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं असेल? हे व्यक्ती आहेत स्वाती शांता कुमार. स्वाती शांता कुमार. पुढचा दुसरा प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो आपण UCC, लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले असून महिलांसाठी मालमत्ता नोंदणी शुल्कात त्यांनी 50% कपात देखील केलेलं आहे? असं राज्य कोणतं असेल? या राज्यामध्ये अजून लागू झालेलं नाही आहे हे लक्षात ठेवा. हे सुरू केलं, प्रोसेस सुरू केलं आहे आणि आज ना उद्या या ठिकाणी 100% लागू होईल. राज्य आहे छत्तीसगड. पर्याय क्रमांक 2. छत्तीसगडची राजधानी काय आहे? रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे. लक्षात ठेवा, युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण त्याला म्हणतो. ओके. संपूर्ण भारतामध्ये सध्याच्या घडीला समान नागरी कायदा याविषयीचं घटनेत कोणतं कलम तरतूद असेल तर ते कलम 44. भारतीय राज्यघटनेत कलम 44 काय सांगतं? समान नागरी कायदा सांगतं. आणि सध्या गोवा राज्य असू द्या, उत्तराखंड राज्य आहे आणि रिसेंटली गुजरात राज्य आहे. या 3 राज्यामध्ये सध्या समान नागरी कायदा लागू आहे. गोवा राज्यामध्ये ऑलरेडी लागू होतं. स्वतःचा कायदा तयार करून लागू करणारं पहिलं राज्य आहे उत्तराखंड, दुसरं आहे गुजरात. ओके, हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड. चला, छत्तीसगड राज्य आहे. मग या छत्तीसगड राज्याविषयी 2-3 पॉईंट आपण जाणून घेऊयात. महत्त्वाचं आहे. 1 नोव्हेंबर 2000ला मध्य प्रदेशमधून कट होऊन छत्तीसगडची निर्मिती झालेली आहे. राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय. राज्यपाल आहेत रमन डेका. विधानसभेची सदस्यसंख्या आहे 90. लोकसभेमध्ये छत्तीसगड राज्यातून जातात 11 सदस्य. राज्य प्राणी आहे छत्तीसगडचा निलगिरी तहर. राज्य मासा आहे चालणारा मासा आणि राज्य फळ आहे फणस. छत्तीसगडला आपण CT असं लिहितो बघा. CT असं लिहितो. छत्तीसगडला या ठिकाणी मध्य प्रदेश सीमा लागते, या ठिकाणी झारखंडची सीमा लागते, या ठिकाणी उत्तर प्रदेशची सीमा लागते आणि या ठिकाणी ओडिसा, या ठिकाणी आंध्र प्रदेश, इथं आंध्र प्रदेश, या ठिकाणी तेलंगणा आणि इथं महाराष्ट्र. या सर्वांची सीमा या ठिकाणी लागलेलं आहे. छत्तीसगडला लक्षात ठेवू शकता. काही अतिरिक्त पॉईंट बघत आपण छत्तीसगडविषयी. नुकतेच कायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी धर्मस्वातंत्र्य विधेयक जो आहे तो मंजूर केलेला आहे. त्याला मंजूर देणारं राज्य बनलेलं आहे छत्तीसगड, जसं महाराष्ट्रानं पण केलेलं आहे. भारताचे भाताचे कोठार म्हणून कोणत्या राज्याला ओळखतात? तर ते आहे छत्तीसगड. छत्तीसगड राज्यामधील 3 राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा. एक इंद्रावती आहे, दुसरं कांगेर व्हॅली आहे, तिसरं गुरु घासीदास आहे. छत्तीसगडमधील जे काही सण आणि उत्सव ह्याच्यामध्ये हरेली येतं, मदई उत्सव, राजिम कुंभमेळा, छेरछेरा आणि आदी परब महोत्सव, हे सर्व उत्सव छत्तीसगड राज्यामध्ये साजरे केले जातात.
छत्तीसगडला महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांची सीमा लागते, गोंदिया आणि गडचिरोली. छत्तीसगडमधील प्रसिद्ध धबधबे कोणते कोणते असतील? धबधबे आहेत चित्रकोट धबधबा, खूप महत्त्वाचा आहे. चित्रकोट धबधबा हा याला भारताचा नायगारा असंही आपण म्हणतो, जे इंद्रावती नदीवरती आहे. आणि दुसरा धबधबा आहे तीरथगड धबधबा. हा जो धबधबा तुम्हाला दिसतोय, हा धबधबा आहे चित्रकोट धबधबा, खूप प्रसिद्ध आहे. छत्तीसगड राज्यामध्ये मंदिर आहेत 2-3. भोरमदेवचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. दंतेश्वरी मंदिर देखील या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे. छत्तीसगडमधील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते असेल? एक खूप महत्त्वाचं आहे पांडवानी नृत्य. हे आहे पांडवानी नृत्य. पांडवानी राऊत नाचा, कर्मा नृत्य, सुवा नृत्य आणि गेंडी नृत्य. आय होप तुम्हाला हे प्रश्न सगळे समजले असतील. कारण रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं असतं. जेवढे जास्त तुम्ही वाचाल, जेवढे जास्त तुम्हाला रिव्हिजन होईल, तेवढे जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. ही जी काही सिस्टीम आहे, चालू घडामोडी प्लस जी सिस्टीम मी तुम्हाला घेत असतो रोज सकाळी. एकदा लाईक करा बरं, चला पटकन लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न तिसरा. 18 एप्रिलपासून पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC महिला T20 चॅलेंज ट्रॉफीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? पहिल्यांदाच होणार आहे. पहिल्यांदाच त्या देशामध्ये आयोजित करण्यात आलं आहे. तो देश आहे रवांडा. पर्याय क्रमांक 3. रवांडाची राजधानी आहे किगाली. किगाली या ठिकाणी त्याचं आयोजन काय करण्यात आलं आहे? करण्यात आलेलं आहे. किगाली कुठे येतं हे रवांडा? हे आफ्रिका खंडामध्ये येतो. कोणत्या ठिकाणी येतं आपण बघूयातच. तत्पूर्वी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC आहे. ICCचं मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे. आणि जय शहा हे सध्याच्या घडीला ICCचे कोण येतं? अध्यक्ष आहेत. बघा या ठिकाणी रवांडा या ठिकाणी येतं, त्याचं राजधानी आहे किगाली. रवांडा या देशाला या ठिकाणी युगांडाची सीमा लागतं. युगांडाची राजधानी आहे कंपाला. युगांडाची राजधानी कंपाला येतं. या ठिकाणी टांझानिया आहे. टांझानियाचं राजधानी येतं डोडोमा. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे. टांझानियामध्येच माउंट किलीमांजारो आहे बघा. माउंट किलीमांजारो संपूर्ण आफ्रिका खंडामधील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो कोणत्या देशात येत असेल? टांझानिया. या ठिकाणी बुरुंडी आहे. बुरुंडीची राजधानी काय असेल? गितेगा. बुरुंडीची राजधानी गितेगा. या ठिकाणी DRC आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो येतं. तिची राजधानी येतं किनशाशा. किनशाशा. ओके, लक्षात ठेवा हे आहे रवांडा नावाचा देश. चला पुढचा चौथा प्रश्न. नुकत्याच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने, त्याला आपण जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणतो आपण, याने कोणत्या राज्यातील याना गुहांना राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे? हे गुहा येतं. ओके, हे जे गुहा आहेत, हे गुहा येतं याना. याना गुहा येतं. हे येतात कुठं? आपलं उत्तर कन्नड या जिल्ह्यामध्ये, कर्नाटकमध्ये. उत्तर कन्नड जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये कर्नाटकमध्ये येतात. लक्षात ठेवा. हे आहे गुहा. याला आपण याना गुहा असं म्हणतो. डायरेक्ट क्वेश्चन विचारतील, याना गुहाचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? कर्नाटक. मग कर्नाटकविषयी 2-3 पॉईंट बघूयात आपण. राजधानी काय असेल? बेंगळुरू आहे. म्हैसूरू याचं नाव बदलून कर्नाटक असं करण्यात आलं 1973 मध्ये. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. आणि कर्नाटक राज्याच्या विधानसभेची सदस्यांची संख्या आहे 224. विधान परिषद पण आहे, ज्याची सदस्य संख्या 75 आहे. लोकसभेमध्ये कर्नाटक राज्यातून 28 सदस्य जातात. राज्य फूल आहे कमळ, जो राष्ट्रीय फूल पण कमळच आहे. राज्य प्राणी हत्ती, जो भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी देखील हत्तीच आहे. हे कर्नाटक महत्त्वाचं लक्षात ठेवा. ज्याचं सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे बिदर. बिदर. ओके, बिदर, गुलबर्गा, बिजापूर आणि बेळगावी या 4 जिल्ह्यांची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे. हेही विसरून चालणार नाही. बिदर, गुलबर्गा, बिजापूर आणि बेळगावी. चला पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच खालीलपैकी कोणाची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये निवड झालेली आहे? हे व्यक्ती आहेत जय शहा. पर्याय क्रमांक 4. जय शहा हे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. आता तुम्हाला सांगितलं आहे जय शहा यांचं यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये त्यांची निवड झालेली आहे. जो नुकताच T20चं जो वर्ल्ड कप होतं 2026चं, त्याचा ब्रँड अँबॅसेडर होता रोहित शर्मा. रोहित शर्मा लक्षात ठेवा. ICCचे अध्यक्ष जय शहा यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2026 सालचे यंग ग्लोबल लीडर म्हणून नुकतंच घोषित केलेला आहे. हा कशासाठी? हा सन्मान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये त्यांचा समावेश निश्चित करणे याचा ओके यांचा समावेश आहे. म्हणजे ते क्रिकेट खेळलं जाणार आहे 2028च्या ऑलिम्पिकमध्ये, तुम्हाला माहिती आहे. 6वा प्रश्न. नुकतेच ISSF
इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशन म्हणतो आपण ISSF. विश्वचषक ग्रॅनाडा 2026 मध्ये मिश्र सांघिक प्रकारामध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे? मिश्र कॅटेगरी म्हणजे काय? एक मेल आणि एक फिमेल दोन्हीही एकत्र खेळतात. त्याला आपण मिश्र कॅटेगरी म्हणतो आणि याच्यामध्ये भारताला मिळालेलं आहे सुवर्ण पदक, गोल्ड मेडल. गोल्ड मेडल. ओके, लक्षात ठेवा IMP आहे. जवळपास 887.7 ज्युनियर वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी बनले आहेत 10 मीटर एअर पिस्टल या क्रीडा प्रकारामध्ये. 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कोण आहेत हे दोन व्यक्ती? हे दोन व्यक्तींचं नाव आहे या ठिकाणी पलक आणि मुकेश. या ठिकाणी बघून घ्या, पलक गुलिया आणि मुकेश नेलावल्ली यांनी एप्रिल 2026 मध्ये ISSF विश्वचषक ग्रॅनाडा 2026 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात एवढ्या गुणांसह त्यांनी हा जो काही विश्व विक्रम आहे तो केला आहे आणि सुवर्णपदक जिंकला आहे. त्यांनी चीनला हरवून ही जी काही स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढचा 7वा प्रश्न. नुकत्याच आलेल्या ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार एप्रिल 2026 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेत? मुकेश अंबानी यांना मागं टाकून आता बनलेत गौतम अदानी. पर्याय क्रमांक 3 गौतम अदानी. लक्षात ठेवा, हे 1 नंबरला म्हणतं, मात्र संपूर्ण जगामध्ये यांचा क्रमांक 19वा आहे. जगामध्ये 19वा येतं आणि भारतामध्ये येतं 1 नंबर. ओके, 2 नंबरला बनले तर मुकेश अंबानी यांचा क्रमांक संपूर्ण जगामध्ये 20वा आहे. आणि साहजिकच 1 नंबरला कोण असतील? गेस पण नाही केलं तर चालतं, कारण तेच व्यक्ती जे नेहमी नंबर 1 वरती असतात, एलन मस्क. एलन मस्क लक्षात ठेवा. 8वा प्रश्न, एक निर्देशांक बघूयात. नुकत्याच आलेल्या जागतिक सायबर गुन्हेगारी निर्देशांक 2026 मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो? हा क्रमांक लागतो भारताचा 10वा. पर्याय क्रमांक 1. 10वा क्रमांक जागतिक सायबर गुन्हेगारी निर्देशांकामध्ये भारताला लागतो. 1 नंबरला रशिया आहे, 2 नंबरला युक्रेन आहे. ओके, लक्षात ठेवा. मग जे काही निर्देशांक आहेत ह्या संपूर्ण निर्देशांकावरती एक नजर आपण टाकूयातच, कारण रिव्हिजन इज अ की ऑफ सक्सेस. SDI इंडेक्समध्ये भारत हा 130व्या क्रमांकावरती आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत हा 151व्या क्रमांकावरती आहे. भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारत हा 91व्या क्रमांकावरती सध्या. जागतिक आनंदी निर्देशांक 2025 मध्ये भारताचा 115वा क्रमांक आहे. जागतिक शांतता निर्देशांकामध्ये 115वा आहे आणि आनंदी निर्देशांकामध्ये भारत हा 116व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. हवामान बदल प्रदर्शन निर्देशांक 2025 मध्ये भारत हा 10व्या क्रमांकावरती आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत हा 75व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये भारत हा 131व्या क्रमांकावरती आहे. जागतिक शाश्वत विकास निर्देशांकामध्ये भारत 9व्या क्रमांकावरती आहे. जागतिक नवोपक्रम निर्देशांकामध्ये भारत 38व्या क्रमांकावरती आहे. डिजिटल नोमॅडमध्ये भारत 38व्या क्रमांकावरती आहे. खूप दिवस झालं हे रँकिंग आपण बघितलं नव्हतं ना, त्यामुळं आपण रिव्हिजन करतो. लक्षात ठेवा. गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांकामध्ये भारत 155व्या क्रमांकावरती आहे. रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये भारत 86व्या क्रमांकावरती आहे. मर्सर CFA इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये भारत हा 52व्या क्रमांकावरती आहे. जागतिक विकास प्रतिबद्धता निर्देशांकामध्ये भारत 36व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये 32व्या क्रमांकावरती आहे. आशिया मॅन्युफॅक्चरिंग निर्देशांकामध्ये भारत हा 6व्या क्रमांकावरती आहे. IPO मध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावरती आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये 13व्या क्रमांकावरती आहे. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत हा 128व्या क्रमांकावरती आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये भारत 63व्या क्रमांकावरती आहे. ओकला स्पीड टेस्टमध्ये 26व्या क्रमांकावरती भारत आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2025 मध्ये 141 क्रमांक आहे. जागतिक बँकेच्या समानता निर्देशांक, ज्याला आपण गिनी इंडेक्स म्हणतो, त्यामध्ये 4था क्रमांक लागतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 24व्या क्रमांकावरती भारत आहे. ग्लोबल विंड रिपोर्टमध्ये 4थ्या क्रमांकावर भारत आहे. ग्लोबल सेफ्टी इंडेक्समध्ये भारत हा 66व्या क्रमांकावरती आहे. टेररिझम इंडेक्समध्ये भारत 14व्या क्रमांकावरती आहे. GDPच्या आधारावर जे श्रीमंत देश आहेत त्यांच्या निर्देशांकामध्ये भारत हा 122व्या क्रमांकावरती आहे. क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये भारत हा 6व्या क्रमांकावरती आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत हा 102व्या क्रमांकावरती आहे. शाश्वत व्यापार निर्देशांकामध्ये 23व्या क्रमांकावरती आहे. स्टॅनफोर्ड AI व्हायब्रन्सी निर्देशांक 2025 मध्ये
भारत तिसऱ्या क्रमांकावरती आहे. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांकामध्ये 131व्या क्रमांकावरती भारत आहे. ग्लोबल AI ब्रेन रेसमध्ये 6व्या क्रमांकावरती आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये 45व्या क्रमांकावरती भारत आहे. आणि पहिल्या जबाबदार राष्ट्रांच्या निर्देशांक 2024 मध्ये भारत हा 16व्या क्रमांकावरती आहे. हे सगळे पॉईंट तुम्ही वाचा. मी एकदा रब करतो, म्हणजे तुम्हाला जर साधारणतः स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवून रोज रिव्हिजन त्याचं उजळणी करू शकता. याची PDF पण आहे आपली 20 रुपयाला. सर्वच्या सर्व चालू घडामोडीचं PDF तुम्हाला 20 रुपयाला भेटून जातं. तुम्हाला लास्टला त्याची मी माहिती सांगेन. चलो पुढचा 9वा प्रश्न. नुकत्याच 15 एप्रिल 2026 पासून फिक्कीचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेलं आहे? ओके, फिक्कीचे हे नवीन महासचिव बनले, त्यांचं नाव आहे अनंत स्वरूप, पर्याय क्रमांक 2. अनंत स्वरूप हे फिक्कीचे महासचिव आहेत. मात्र फिक्कीचे अध्यक्ष कोण असतील? फिक्कीचे अध्यक्ष आहेत अनंत गोयंका. अनंत गोयंका हे प्रेसिडेंट किंवा हे अध्यक्ष आहेत. फिक्की ज्याला आपण फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असं म्हणतो. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स अँड कॉमर्स, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. फिक्की ज्याची स्थापना 1927 मध्ये 2 व्यक्तींनी मिळून केलं होतं. त्या 2 व्यक्तींचं नाव येतं घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास. घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास ह्या दोघांनी मिळून केलं आहे. नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा अंतिम 10वा प्रश्न. नुकत्याच आलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या ताज्या अद्ययावत क्रमवारीत 65 किलो वजनी गटात जगातील अव्वल क्रमांकाचा कुस्तीपटू कोण ठरलेला आहे? म्हणजेच काय, 65 किलोग्रॅम या वजनी गटामध्ये नंबर 1 खेळाडू कोण आहेत संपूर्ण जगामध्ये? तर ते व्यक्ती आहेत सुजित कलकल, पर्याय क्रमांक 2. हे आहेत सुजित कलकल, IMP आहे. हर्षवर्धन सदगर यांनी नुकतंच महाराष्ट्र केसरीची जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा जिंकलेली होती. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाचा विजेता आहे लेटेस्टवाला हर्षवर्धन सदगर, जो की नाशिकचा खेळाडू आहे. नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगर यांनी महेंद्र गायकवाड सोलापूरचे यांना हरवलेलं होतं. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे GK, त्याचं विश्लेषण. चला मागच्या किंवा कालच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात, जेणेकरून रिव्हिजन खूप महत्त्वाचं असतं. आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने माझे मत माझी शक्ती मोहीम सुरू केली आहे? हे राज्य आहे केरळ. नुकत्याच आलेल्या IMFच्या अहवालानुसार भारत जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर तो 6वा. नुकत्याच भारतात 106व्या घटना दुरुस्ती अंतर्गत नारी शक्ती वंदन अधिनियम कधीपासून लागू करण्यात आला आहे? 16 एप्रिल 2026 पासून. टाटा सेमीकंडक्टर प्लांटची स्थापना करण्यासाठी कोणत्या सेजची निवड नुकतंच करण्यात आली असेल? हे आहे ढोलेरा, गुजरात. नुकत्याच कोणी फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 जिंकून जागतिक चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे? हे व्यक्ती आता R वैशाली. जागतिक वारसा दिन दरवर्षी कधी साजरा केला जात होतो? तर हा आहे 18 एप्रिलला. सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड होणारे पहिले व्यक्ती कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे हरिवंश नारायण सिंह. दरवर्षी जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? हा असतो 17 एप्रिलला. नुकत्याच आलेल्या टाइम 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती 2026च्या यादीत समावेश होणारे एकमेव भारतीय अभिनेते कोण असतील? त्यांचं नाव आहे रणबीर कपूर. नुकतेच कोणत्या देशाच्या GE एरोस्पेस कंपनीने भारतीय हवाई दलासोबत F-404 इंजिनसाठी डेपो सुविधा उभारण्याकरिता एका करारावर स्वाक्षरी केली आहे? तर हा देश आहे अमेरिका. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच भारतातील पहिले क्वांटम टेस्ट बेडचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? कमेंटमध्ये आन्सर द्या. नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या सकाळी बघूयातच. व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला. हे आपलं अनगोष्टीचे ॲप आहे. ॲपवरती 510 रुपयाचे स्पेशल सर्व विषयांची GKची बॅच आहे. नक्कीच तुम्ही ही बॅच या स्कॅनवरती स्कॅन करून घेऊ शकता. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. ह्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ओके, इंस्टाग्राम ID पण आहे, त्याला देखील नक्की तुम्ही फॉलो करा. बाकी या ठिकाणी स्कॅनर देखील देण्यात आलेलं आहे. हे थांबत आपण. आणि जो 20 रुपयाचा आपलं चालू घडामोडीचे कोर्स आहे, PDF आहे, तो देखील PDF तुम्ही नक्कीच घेऊ शकता. अगदी 3 महिन्याचं म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्याचं चालू घडामोडीचं जे काही PDF आहे, ईबुक म्हणतो आपण त्याला, हे ईबुक तुम्हाला WhatsAppला भेटून जाईल. ह्या नंबरवरती WhatsAppला मेसेज करा 87 88 43 66
99 नंबरवरती. ओके. चला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक यू. जय हिंद.